संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकलभूतलकलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती ऋतुणोद्धुरितम् अज्ञानतिमिरां दाणां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुवे नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मन प्रतिबोधकारकं पुण्य प्रकाशनं प्राप प्रणाशकमिदं शास्त्रं श्री मरणकंडिका नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा सदुत्तर ग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां उच्चानुसार मासाद्य सामितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं। सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं। वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरं। सिद्धाननत्वार्धादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र परम पूज्य आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणकंडिका या मान ग्रंथात शिक्षा अधिकारामध्ये जिनेंद्र भगवंतांच्या वचनाची प्रशंसा काल करत असताना जिनेंद्र भगवंतांचं वचन हे निपुण विपुल शुद्ध अर्थाने परिपूर्ण सर्वोत्कृष्ट पापनाशक आणि सर्वांचं हित करणारं ध्येय स्वरूप असतं अशा पद्धतीनं काल आचार्य भगवंतांनी आपल्याला सांगितलं होतं। आज जिन वचन के अभ्यास से प्रकट होने वाले गुण असं या ठिकाणी सांगणार आहेत की जिनेंद्र भगवंतांची जे वचन आहेत ते अभ्यासाने त्याच्या अभ्यासाने आपल्याला गुणांची प्रकटीकरण होतं असं आचार्य भगवंत या ठिकाणी सांगतात। सर्व भाव हिता हितावबोध म्हणा, परिणाम संवर प्रत्यग्र संवेग रत्नत्रय स्थिरत्व तपोभावना प्रदेशकत्व लक्षण गुणाः सप्त संपद्यन्ते जिन वचन शिक्षया। जिनेंद्र भगवंतांचे जे वचन असतात त्याचं इथं गुणांच्या प्रकटीकरणाला निमित्त कसं आहे ते सांगतात। सर्व भाव म्हणजे त्या ठिकाणी
जिनेंद्र भगवंतांचे वचन जे आहेत ते हिताहित अवबोध, हित आणि अहित यांचं ज्ञान करून देणार आहे. बोध म्हणजे काय? बोध. हित आणि अहित याचं ज्ञान करून देणारं जिनेंद्र भगवंतांचं वचन असतं. परिणाम संवर, परिणामांचा संवर म्हणजे चुकीच्या परिणामांना न होऊन देणारं, थांबवणारं असं ते परिणाम संवर आहे. परत काय सांगितलं? प्रत्यग्र संवेग. प्रत्यग्र म्हणजे प्रत्येक समयाला किंवा क्षणोक्षणी आपल्याला संवेग म्हणजे ह्या संसाराबद्दलची भयभीतता, परिभ्रमणाची भयभीतता ही आपल्याला प्रत्येक वेळेला जागा करून देणार आहे. ती जिनेंद्र भगवंतांचं वचन आपल्याला काय करत असते? स्थिर करत असते वैराग्य भावनेमध्ये. परत रत्नत्रय स्थिरत्व, रत्नत्रयामध्ये काय करतं? ते स्थिर करतं. परत तपोभावना, आपल्याला तप म्हणजे इच्छा निरोध तप, चुकीच्या इच्छेपासून थांबवून आपल्याला अंतरंग आणि बहिरंग तपाला प्रवृत्त करतं. परत भावना, भावना म्हणजे परिणामांची शुद्धी करतं. परदेशकत्व म्हणजे दुसऱ्यांना देशना म्हणजे उपदेश देण्यासाठी निमित्त असतं. परत हे लक्षण गुन्हा, हे जे लक्षणं आहेत ते किती आहेत? 7 प्रकारचे आहेत. हे किती लक्षणं आहेत? 7 प्रकार. संपद्यन्ते म्हणजे ते आपल्याला प्रगटित करत असतात. कशामध्ये? तर जिन वचन शिक्षया, जिनेंद्र भगवंतांचे जे वचन आहेत ते वचन आपल्याला ह्या 7 गुणामध्ये, हे 7 गुण होण्यासाठी आपल्याला काय करत असतं? प्रोत्साहित करत असतं किंवा प्रकाशित करत असतं, मार्गदर्शित करत असतं. म्हणून जिनेंद्र भगवंताचे वचन सर्वोत्कृष्ट मानले पाहिजेत. आत्मा का हित इंद्रिय सुख में है या आत्मिक सुख में? बाबू काका, आत्म्याचे हित कशात आहे विचारायला लागलेत? इंद्रिय सुखात आहे का आत्मिक सुखामध्ये आहे? का आत्मा ही गोळवा बघ, इंद्रिय सुख म्हणते. इंद्रिय सुखात सुख आहे. इंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, चक्षु इंद्रिय, या सगळ्यामध्ये पंचेंद्रियात जर सुख असतं तर भरत चक्रवर्ती 96,000 राण्या सोडून, 6 खंडाचा अधिपती सगळं सोडून ती दीक्षा कशाला घेतलं असतं? महाराज दीक्षा कशाला घेतली असते? आत्मिक सुख हे खरं सुख आहे. इंद्रिय सुख हे नाशवंत आहे. त्याच्यासाठी ते एक चीज मिलेगी वंडरफुल मध्ये पिक्चर निघाला होता. तत्वार सूत्र या ग्रंथावर आधारित, म्हणजे अत्यंत जैन धर्माचा सिद्धांतच जैन समाजातल्या ती लोकांनीच पिक्चर काढला होता. त्याच्यात तो विज्ञानवादी शिकलेला व्यक्ती जे बाहेरचं जे इंद्रिय सुख आहे त्यालाच सुख मानत होता. मग त्याला विचारलं, तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? मग तो सांगितला, रसगुल्ले आवडतात. श्रीकांत भैया, काय आवडतात? रसगुल्ले. मग त्याला एक रसगुल्ले खायला देतात. हा हा हा, अनेक देतात आणि जरा आनंद, अनेक देतात. असं 5-6 रसगुल्ले खातोय, त्याला आनंद येतोय. पण 7व्या रसगुल्लेला चेहरा जरा बारीक होतोय, 8व्याला आणि जरा, 9व्याला आता मला नको. का? अरे रसगुल्ल्यामुळं जर आनंद येत असेल, तुला चांगलं होत असेल, तर जेवढे रसगुल्ले खाशील तेवढा आनंद काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. मग तुझ्या 7व्या रसगुल्लेला तुझा आनंद कमी का झाला? 8व्याला तर नको का म्हणलास?
9व्याला मग माझे आता मला ते दुःखाला निमित्त आहे. कसं काय बरं? जी वस्तू सुखाला निमित्त असते, आनंदाला निमित्त असते, ती वस्तू दुःखाला निमित्त होईल का? म्हणजेच ज्या वस्तूमुळं मला सुख आहे असं मी समजा लागलोय, ती वास्तविक सुख नाही, ते दुःखच आहे. पण धर्म जेवढा करेल, जेवढे परिणाम आपण करीन, जेवढ्या धर्माच्या क्रियांनी धर्माचे भाव आपले चांगले करीन, तेवढं त्याच्यामुळं आनंदच मिळणार आहे का दुःख होणार आहे? म्हणजे मग खरं सुख काय? आत्मिक सुख खरं आहे काय पंचेंद्रिय सुख खरं आहे? कुठलं खरं आहे? देशमानी का की आत्मिक सुख आहे? काय आत्मा आपल्याला आहे? बाबू काका, आत्मा आहे काय? कुठं आहे? दुकानाच्या काउंटरमध्ये. नाही, हे सगळं कधी ना कधी तर सुटणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून केलेला धर्म आणि त्याच्या माध्यमातून केलेला अधर्म, हे दोनच आमच्या सोबत येणार आहेत. आणि धर्म आणि अधर्म या सगळ्याचा म्हणजे व्यवहार सांसारिक सांगायला लागलो, या सगळ्यापासून मध्यस्थ भूमिका घेऊन मग केलेला अध्यात्म आमच्या आत्म्याचा सोबत येणार आहे. बाकी काही येणार नाही. सगळं इथं ठेवायचं आहे. लोक एवढी विचित्र असतात, आपल्याला पण फायदा करून घेत नाहीत आणि दुसऱ्याला पण फायदा करून घेत. मी नाव सांगत नाही, पण लोकांची एवढी प्रवृत्ती अशी कशी चुकीची झाली आणि आम्ही त्याच्यामध्येच कसं आम्हाला ते चांगलं वाटतंय. आपल्यातलं आपलंच एक क्षेत्र आहे, चांगलं आहे, करताना तर अत्यंत कष्टातून, चांगल्या भावनेतून, योग्य परिणामातून, एक अत्यंत सेवाभाव अशा सगळ्या माध्यमातून केलेलं एक क्षेत्र आहे. तिथं कवा आता या 6 महिने, वर्ष, 2 वर्ष मला माहीत नाही, त्या क्षेत्रामध्ये 1-2 लोक तिथं सामायिकला ध्यानाला बसलेत, चांगल्या भावनेत भगवंतांच्या. तशा वेळेला तिथं आत जाऊन एक व्यक्ती त्या मंदिरातल्या दानपेटीमध्ये विस्तू किंवा कापूर पेटवून काय टाकलं कोणास ठाऊक, तसं टाकून त्या दानपेटीतले पैसे जाळले. दानपेटीतले पैसे जाळून टाकला. घेऊन गेला असतं तर काय वाईट वाटलं नसतं, निदान त्याच्या बायका पोरांना तर 1-2 दिवस तर जगवला असता. पैसे चांगले काय वाईट नंतरचा भाग आहे, पण बायका पोरांना तर गाठला असता किती. धड स्वतःच्या घराला नाही, धड त्या क्षेत्राच्या उत्थानासाठी नाही, तिथल्या नियोजनासाठी नाही. काय लोकांना मिळालं सांगा? कोण व्यक्ती आहे काय आपल्याला माहीत नाही, पण काय मग ते चोर असू दे किंवा धर्माचा विरोधक असू दे, त्या क्षेत्राचा विरोधक असू दे, काही असू दे, काय मिळालं काय? धड आपल्या परिवारासाठी नाही, धड त्या धर्मासाठी नाही, पण लोकांनी क्षेत्र किंवा एखादी संस्था, एखादं कार्य उभा करत असताना किती कष्टपूर्वक केलेलं असतं. त्याच्यामध्ये त्यांच्या भावना किती चांगल्या असतात, किती परिश्रम केलेले असतात. मग साधू असतील, मग ब्रह्मचर्य असतील, ट्रस्टी लोक असतील, तिथली सेवा करणारी लोक असतील, किती म्हणजे कष्टातून ते उभारतात. ते दान टाकणाऱ्या व्यक्तीचे किती भाव चांगले असतील. आणि असं असताना ही लोक चुकीच्या भावनेपोटी, ईर्षेपोटी, मत्सरापोटी, कारण चोर असता तो जाण्यापेक्षा घेऊन गेला असता. काय केलं असता? घेऊन गेला असता. चोरायचं जाळायसाठी एवढ्या आत कशाला जातोय तो? अशी काही
खरोखर किंवा वैचारिक माथे फिरू लोक असतात. म्हणून हे सगळं इथं राहणार आहे. काही कुणीही संकट घेऊन जाणार नाही. फक्त ह्या सगळ्याचा केलेला उपयोग, सदुपयोग आणि दुरुपयोग ह्या तिन्हीच्या माध्यमातून केलेलं पुण्य आणि केलेलं पाप आणि सातिशय पुण्य ह्या तीनच गोष्टी सोबत जाणार आहेत. म्हणून इंद्रिय सुख हे खरं सुख नव्हे. आत्मिक सुख, आनंद हे खरं सुख आहे. उत्तर, इंद्रिय सुख तो आत्मा का अहित करने वाला है, क्योंकि वह सुख मात्र दुख के प्रतिकार स्वरूप है. अल्पकाल रहकर नष्ट हो जाने वाला है. इंद्रिय और पदार्थों के अधीन है. राग भाव उत्पन्न करके आत्मा को कर्मों से बद्ध करता है. उसकी प्राप्ति भी दुर्लभ है. दुर्गति का मार्ग है. शारीरिक आयाम से उत्पन्न होता है. अपवित्र शरीर से उत्पन्न होता है. दुखों से मिश्रित रहता है. कर्मों के अधीन है. पाप का बीज है. अतः इस इंद्रिय सुख से आत्मा का हित कदापि नहीं होता. आत्मिक इंद्रिय सुख तर आत्माचं अहित करणार आहे. कसं करणार आहे ते? आत्म्याचं अहित करणार आहे. कारण ते दुःखाचं प्रतिकार करणार आहे. दुःखाला संपवणार नाही. त्यात फरक काय आहे? दुःखाला थांबवणं वेगळं आणि दुःखाचा नाश करणं, दुःखाला संपवणं वेगळं. या दोन्हीमध्ये भरपूर अंतर आहे, भरपूर फरक आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपलं कर्ज मागायला आलेल्या व्यक्तीला 1 महिनाभर थांबवणं आणि कर्ज भरून टाकणं, कर्मांचा उपशम करणं आणि कर्म मुळासकट काढून टाकणं, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. इंद्रिय सुख हे अपेक्षेनं दुःखाला थांबवणार आहे. काय करणार आहे? दुःखाला थांबवणार आहे, पण दुःखाला संपवणारं नाही. अल्पकाल रहकर नष्ट हो जाने वाला है. अल्पकालापर्यंत तो थांबून नष्ट होणार आहे. थोड्या काळापर्यंत आहे इंद्रिय सुख आणि परत ते नष्ट होत आहे. म्हणजे ते नाशवंत आहे. कसं आहे? नाशवंत. इंद्रिय और पदार्थों के अधीन आहे. इंद्रियांच्या आणि पदार्थांच्या ते अधीन आहे. जेवण चांगलं आहे का वाईट आहे? हे कशामुळं कळते? जिभेमुळं. इंद्रियांच्या अधीन आहे तो. परत पदार्थाच्या अधीन आहे. हा पदार्थ चांगला, हे पदार्थ नको, हे असं ते तसं. हे आनंद मानणं आणि न मानणं हे कशावर अवलंबून आहे? इंद्रियांच्यावर. मग स्पर्श इंद्रिय, रसना इंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय आणि 5वं मन, याच्यावर अवलंबून आहे. मांडला तर देव, नाहीतर दगड. बरोबर आहे की नाही?
त्याला या भगवंतांच्या पशी आदिनाथ भगवंतांची किती सुंदर प्राचीन जुनी प्रतिमा इथं आहे. याच्यासमोर 3 प्रकारची लोक आली. किती प्रकारची लोक आली? 3 प्रकारची लोक आली. एक व्यक्ती आला, त्या प्रतिमेला बघितला, आनंदानं गदगद झाला आणि तो म्हणला 3 लाखाची मूर्ती आहे. किती लाखाची मूर्ती आहे? 3 लाखाची मूर्ती आहे. दुसरं, सुशांत सारखी तुमच्यासारखी सामान्य लोक आले, भगवंतांचं दर्शन केलं, इतका आनंदी झाला आणि तुम्ही म्हटला मनाला आनंद झाला, मन प्रसन्न झालं. तीच मूर्ती आहे. तिथंच श्रुतमती माताजी दर्शनला गेल्या, त्याच आदिनाथ भगवंतांचं दर्शन केल्या आणि मनाला म्हटल्या माझ्यातला आणि त्यांच्यातला फरक दाखवणारी ही खरंच माझ्यासाठी दीपस्तंभ असणारी भगवंत आहेत. मी पण त्यांच्यासारखं होऊ शकतो जर मी तसं बसलो तर, आणि माझ्या आत्म्याला परमात्मा बनवू शकतो असं म्हणून डोळ्यातनं पाणी यायला लागलं. मूर्ती तीच आहे का वेगळी आहे? तीच आहे. एकट्याने पैशाच्या माध्यमातून त्याचं मूल्यांकन केलं, एकट्याने शारीरिक सुखाला मनाला समाधानी करणारी ती मूर्ती मांडली, आणि एक जण आत्मिक सुखाला शाश्वत सुखाला निमित्त ती मूर्ती मांडली. आता हे तिघांना हे सांगणार कोण आहे? मन आणि इंद्रिय आणि ती वस्तू समोरची. एक पैशाचं मूल्यांकन केलं, एक मनाच्या सुखाला निमित्त ठरवला, एक आत्म्याच्या शाश्वत सुखाला निमित्त ठरवलं. म्हणून जे दिसतंय आणि जे असतंय त्याच्यामध्ये सुख आणि दुःख हे मानणाऱ्या ह्या 2 गोष्टी, इंद्रिय आणि पदार्थ. आपण ठरवलं पाहिजे आपली त्याच्याकडे बघण्याची दृष्टी काय आहे, कशी आहे, त्याच्यावर ते ठरलं जातं. म्हणून सुख दुःख कुठल्या वस्तूमध्ये कुठल्या व्यक्तीमध्ये नाही. सुख आणि दुःख आपल्या विचारावर, आपल्या परिणामावर, आपल्या भावनेवर आहे. आपला राग भावच सुख दुःखाला निमित्त ठरतो. मी आज सुशांतला एवढं चिडतो, बोलतो, तुम्हाला कोणाला तर चिडतो, बोलतो, खावतो, तुम्ही ती सहन करता. याच्या मागं 2च कारण आहेत. याच्या मागं 2च कारण असू शकतं. एक कारण मी सांगतोय ते तुम्हाला पटलंय, बरोबर आहे वाटतंय म्हणून तुम्ही सहन करायला लागलाय, पण ते कारण बरोबर पण वाटत नाही, कारण तुमच्यात बदलच होत नाही. त्यामुळं मी चुका लागलोय म्हणून महाराज मला सांगतात, असं जर वाटलं असतं आणि म्हणून तुम्ही शांत बसला असता तर त्याच्यात बदल पण झाला असता चुकींच्यात, पण ते बदल झालेलं पण दिसत नाही. मग दुसरं कारण काय? एक तर मग माझ्या बाबतीतला मोह आहे तुमचा. काय? मोह. किंवा आता स्वीकारले, पर्याय नाही म्हणून तर कारण आहे. ह्या तिन्ही व्यवस्था आपल्यामध्येच आहेत. आता तिन्ही व्यवस्थित कुठलं कल्याण करणार आहे आणि कुठलं माझं अहित करणार आहे, ह्या गोष्टी आता आपल्या आपण ठरवून घ्यायच्या असतात, आपल्या आपण मानायचं. सहन तर तिन्ही ठिकाणी व्हायला लागले, पण तिन्हीच्या विचारामध्ये अंतर बरोबर आहे. माझ्या पुढं 3 व्यक्ती एकच चूक करायला लागले. माझ्या समोर 3 व्यक्ती
एकच चूक करायला लागलेत, पण एकाच्या चुकीकडे माझं लक्षच नाही, दुर्लक्ष करायला लागलं. एकाच्या चुकीला बघितल्यावर बदलायला पाहिजे असं वाटतंय, आणि तिसऱ्या व्यक्तीला मी बदलण्याचा प्रयत्न करावा लागलो. का बरं? एका व्यक्तीबाबतीत मध्यस्थ भाव आहे, मग कल्याण तिघांचं करायचे भाव पाहिजेत, एकट्या बाबतीतच का? राग भाव, स्नेह भाव. मग ती व्यक्ती अशी म्हणत नाही माझ्या बाबतीत कल्याण करण्याची इच्छा आहे म्हणून महाराजजी मला बोलायला लागलेत, असं म्हणणार नाही ती. ती पण व्यक्ती तीच चूक केल्या, मग मला एकट्यालाच का गावत्यात? म्हणजे महाराज माझा द्वेष करतात, तिरस्कार करतात, अशी भावना निर्माण होते. म्हणून कुठलीही व्यवस्था चांगली नसते, कुठली व्यवस्था वाईट नसते, ती जशी आहे तशीच असते. आमची समजण्याची प्रवृत्ती त्याला चांगली आणि वाईट ह्या दिशेला घेऊन जात असते. म्हणून जग कुठं पण असू दे, आम्ही आमच्यात असणं म्हणजे धर्म आहे. आम्ही जगात नक्कीच असलं पाहिजे, पण आमच्यात जग असलं नसलं पाहिजे, त्याला म्हणतात समाधी. त्याला काय म्हणायचं? समाधी. जगात राहून आपल्यात जग न घेता चेहरा आनंदी ठेवणे, ह्याला म्हणायचं माताजी समाधी. त्याला काय म्हणायचं? आता याच्यापेक्षा सोपी व्याख्या मी तुम्हाला देऊ शकत नाही, आणि याच्यापेक्षा सोपं कार्य पण दुसरं काही नाही आहे काय? नाही. पण अजून आपल्याला ते वाटतंय. म्हणून धर्माची व्याख्या क्रियाकांडावर 25% अवलंबून आहे आणि परिणामांच्यावर 75% अवलंबून आहे. म्हणून मी किती प्रतिमा घेतलो, मी किती वर्ष झालं दीक्षा घेतलो, माझी दीक्षा शुल्लक आहे का, ऐलक आहे का, दिगंबर आहे काय, मी आचार्य आहे, ह्या सगळ्यांच्या पेक्षा मी कसा आहे, माझे परिणाम कसे आहेत, माझ्या भावना कशा आहेत, याच्यावर फार मोठी धर्माची व्याख्या ठरलेली आहे, आणि ती आपण व्यवस्थित केली पाहिजे. राग भाव उत्पन्न करके आत्मा को कर्मों से बद्ध करता है. ते काय करते? हे इंद्रिय सुख जे आहे ते राग भावाला उत्पन्न करतो, आणि जिथं राग आहे तिथं द्वेष नियमन असतो. ज्योतितही तुम्ही फार हुशार आहात, याचा अर्थच इथं बसलेल्या सुजाताताईकडे ज्ञान कमी आहे. म्हणजे मी तुमच्याबद्दल चांगलं ज्यावेळी एकटींच्याबद्दल बोलतो, ते दुसरींच्याबद्दल माझ्या मनात चांगले विचार नाहीत ही सांगण्याची गरज. म्हणजे जिथं राग आहे एखाद्या वस्तूचा, तिथं दुसऱ्या वस्तूबद्दलचा माझ्या मनात द्वेष आहे, हा नियमच असतो व्यवहारामध्ये. म्हणजे हे रागभाव जसं उत्पन्न करतं इंद्रिय सुख, तसं द्वेषभाव सुद्धा उत्पन्न करतं. कसं सांगा बघूया? तुमचं सोपं उदाहरण, त्या महाराजांच्याकडे बघा गेलतो आम्ही, कसली साडी आहे, कशानं आलाय, काय विचारत नाहीत. आणि एक आमच्या गावात महाराज आलाय शाना, पांढरी साडी नेसून गेलं तरी विचारतोय, कॅरी बॅगमधनं आणलाय काय, डब्यातनं आणलाय काय, कुठं धुवून टाकलाय. योगा ते महाराज किती चांगले आहेत, काय विचारत नाहीत. होते की नाही? सांग, खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. होतंय ना?
म्हणजे एका महाराजांना आपण चांगलं म्हणतो याचा अर्थ दुसऱ्या महाराजांच्या व्यवस्थेबद्दल आमच्या मनात भाव चुकले, हा राग द्वेष असतो. हा तेच सांगायला लागलोय मी. समजून घेणारा इंद्रिय विषयात अडकत नाही, हेच मला सांगायचं आहे. ती साडी चांगली आणि ही साडी चुकीची, ह्याच्यामध्ये महाराजांच्या बद्दल विकल्प नाही. तुम्हाला तुमच्या इंद्रिय सुखाबद्दल राग भाव आहे. मी कशी दिसतो, ही साडी नेसल्यावर माझं कसं दिसतो, मी कसा आहे, मी कशी आहे, आणि त्याच्यामुळं त्या साडीबद्दल द्वेष. आणि ती साडी नेसायला लावणारे महाराज चुकीचे, हे साडीबद्दल चौकशीच न करणारे महाराज चांगले, कारण ह्याच्यामध्ये मी चांगलं दिसतो. परिणाम स्थिर फार महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. काल एक मला व्हॉट्सअपला फोटो, म्हणजे सगळीजण भक्तिपूर्वक ठेवतात तसा फोटो आला. ज्या साधूंची समाधी होण्यासाठी एका साधूंनी एवढा अट्टहास केला, त्या साधूंना आहार देताना त्या लोकांच्या अंगावर साडी कसली आहे, ती कसं शुद्ध आहे, काही विकल्प नाही. कोणी या लागले कसल्याही कलरच्या साडीमध्ये, कसंही आहार द्यायला लागले. कशी परिणामांची शुद्धी राहणार सांगा, कशी परिणामांच्या मध्ये स्थिरता राहणार. त्यावेळी आम्ही ते स्वीकारलं पाहिजे, ते आनंदानं स्वीकारलं पाहिजे. काल आमच्या ट्रस्टीचे अध्यक्ष आलते, ते दोनदा मला बाहेर म्हणले, महाराज माताजींचं मला दर्शन घ्यायचं आहे, आत जाऊन 2 मिनिटं दर्शन घेऊन येतो. मी म्हटलं इथनं पायरीवरनच दर्शन करायचं, आत जायचं नाही. तुमच्या अंगावर कपडे रंगीत आहेत, सोहळ्यात नाही. तुमच्या अंगावर पांढरी कपडे जरी घालून आला तर तुम्ही इष्टीनं कशानं पण येत आहे, कुठल्याही लोकांच्यात बसून येत आहे. त्या मी नियम माझ्यासाठी करेक्ट केलो, तेवढाच नियम. हा नियम बरोबर आहे का चुकीचा आहे, ऐकू येत नाही मला. हे केव्हा सिद्ध होणार, प्रमाणाला व्यवहार. काय सांगत होतो मी, ते एक सूत्र सांगत होतो, प्रमाण को प्रामाणिकता, असं काहीतरी होतं ना, ते सूत्रच आहे नाही व्यवहारमध्ये. हे प्रमाणाची प्रामाणिकता कशानं सिद्ध होते, व्यवहारानं सिद्ध होते. आता मी हे केलो, समजा उद्या माताजी मी नाही तोर का एखाद्या व्यक्तीला घेऊन आली, म्हणजे माताजी अत्ती काय तर पूर्वीची त्यांची संबंध भक्त शिष्य असतात, आणि माताजीचा हात घेऊन त्या भक्तांना, त्या रंगीत साडीवालींना, परवा आमची उपाध्यक्ष आलती की परवा दिवशी काय ठरवा दिवशी रंगीत साडी नेसून आलत्या. आता ही रोजच्या सेवेत आहे माझ्या, म्हणून जर माताजी स्नेह भावनेनं आत घेऊन बसले, तर लांबून आलेत माझे शिष्य आहेत, माझे भक्त आहेत म्हणून आत आले, तर अजून तो नियम केला नव्हता. पण आमच्या कविता काकी त्यांच्या मिस्टरांच्या बरोबर आलते 1.5 महिन्याच्या पूर्वी पुण्याच्या. तर कविता काकी आज जाऊन माताजींच्या पाशी बोलत होत्या, त्यांचे मालक बाहेरच फिरत होते. मी म्हटलं का बाहेर का फिरायला लागलाय, आज जावा की, तुम्हाला सोडून असं काही चर्चा करायला लागल्यात माताजी, असं मी म्हटल्यावर त्यांनी म्हटले नाही, तुमचं एकदा मी प्रवचन ऐकलो होतो की समाधीस्थ साधूंच्या खोलीमध्ये असं पॅन्ट शर्ट बिगर सवळ्याचं जायचं नाही असं तुम्ही म्हटला होता, आणि मी तिथं जाणं चुकीचं आहे म्हणताना बाहेर थांबलं. मग मी म्हटलं अजून 3 नियम चालू झाले नाहीत, जावा. वरच्या खोलीत होता त्यावेळी तुम्ही, मी जावा म्हटलो. म्हणजे न सांगता सुद्धा
एक एक लोक एवढं प्रामाणिकपणे पाळतात. एक एक लोकांना सांगून सुद्धा ऐकत नाही. आणि एक एक वेळेला मग आम्ही साधू लोकांच्या मनात असा राग निर्माण होतो, स्नेह निर्माण होतो आणि मग आम्हीच आमच्या नियमांचं उल्लंघन करून मग आपण श्रावकांना घेऊन आत जर बसलो तर मग तिथं तो जो विषय, कुठला विषय चालू आहे आता, इंद्रियांचा स्नेहभाव आहे. मग वस्तू असू दे, व्यक्ती असू दे, व्यवस्था असू दे, ज्या वेळेला स्नेहभाव रागभाव निर्माण होतो त्यावेळेला आपल्याकडून नियमांचं उल्लंघन नियमानं केलं जातं. मग त्यावेळेला कोणतर सांगितलं तर राग येते. मग आम्ही म्हणलो म्हणलं की त्या महाराजांना चालते आणि तुमच्यापेक्षा मोठा असून त्यांनी घेतात. आणि मग आम्ही पण सांगतोय त्यांची बुद्धी मोठी आहे, त्यांचे विचार मोठे आहेत, ते सहनशीलता मोठी आहे, त्यांच्याकडे द्या. आमच्यात जरा सहनशीलता कमी आहे म्हणून आमच्याकडे देऊ नका येऊ. मग बघा, आपली चूक आहे आपण स्वीकारत नाही, पण चांगलं सांगणाऱ्यांच्याबद्दल मनात आपल्या काय यायला चालू होते, द्वेष यायला चालू होते, मनामध्ये तिरस्कार यायला चालू होते. म्हणून हे पराधीन आहे. सुख दुःख हे आत्म्याचं अहित करणार आहे, राग आणि द्वेष उत्पन्न करणार आहे. आणि राग आणि द्वेष उत्पन्न झालं तर आत्म्याला कर्मों से बद्ध करताय. आत्म्याला कसं काय करतो, तो कर्मांनी बंद करतो. मला पांढरी साडी फार आवडते असं काही नाही, मला पांढरा कलर आवडतो असं नाही, पण शास्त्रात वाचता वाचता असं आलं की ते संयमाचं प्रतीक आहे. आणि तुम्ही दिगंबर मुनी महाराजांना, महाराज माताजी ह्या लोकांना जैसे प्यावे पाणी वैसे होवे वाणी, ज्या परिणामांनी तुम्ही आहार देत असता तसे परिणाम बनण्यासाठी निमित्त साधूंचे ठरत असतात. म्हणून तुम्ही जर राग भाव फॅशन करून जर मुनी महाराजांना आहार द्यायला आला तर ते पण रंगीबेरंगी फुलप्रकारसारखंच होणार. आणि ते संयम चांगल्या भावनेनं तिथं आलं तर एक. दुसरं, तुमच्या अंगावर जी रंगीत साडी आहे ती सवळ्याचीच आहे, मला काही विकल्प नाही, पण मला माहिती आहे, अन्य लोकांना माहिती आहे, बाकीच्या लोकांना माहीत नसते. रंगीत साडीवर अचानक येतात, कवा आलीच म्हणून पाठीवर हात मारतातच. प्रेम तवा जास्त उतू चाललेलं असते. आणि पांढऱ्या साडीवर सवळं जरी नसलं तरी तुम्ही चालला तर हे पांढरी साडी सोहळ्यात असेल, बाजूला सर, तुमची शुद्धी आणि तुमचं सवळं सुरक्षित राहतं, परिणाम चांगले राहतात. आणि मग तुम्ही ह्या पांढऱ्या साड्या कुठं पण बाजारात घालून फिरत नाही जा, इंद्रिय विषय. पण रंगीत साडी तुम्ही बाजारात पण घालू शकताय आणि चौक्यात पण घालू शकताय दोन. मग धर्माचा अनुशासन, ड्रेस कोड राहत नाही. म्हणून एक धर्मासाठी युनिफॉर्म असला पाहिजे. आता बँकेत युनिफॉर्म आहे, आता शाळेत युनिफॉर्म आहे, सगळ्या ठिकाणी युनिफॉर्म आहे, सरकारी ऑफिसमध्ये युनिफॉर्म आहे, मग सगळ्या ठिकाणी युनिफॉर्म आहे. मग धर्मच असं का धर्मशाळेगत, धर्माच्या ठिकाणी कसली पण कपडे आणि कसलं पण युनिफॉर्म का, एक युनिफॉर्म का नाही. म्हणून इंद्रिय विषय, मी विषयांतर न करता सांगायला लागलोय, इंद्रिय विषय जे असतात, इंद्रिय सुख जे असतं ते सुख दुःख देणार असतं, राग द्वेष करणार असतं, कर्माला बंद करणार असतं. कारण दिसायला चांगली साडी, दिसायला चांगले कपडे ही इंद्रियांचा विषय आहे, धर्माचा विषय नाही. धर्माचा विषय काय सांगतो, धर्म कशात चांगला दिसतो आणि असतो ते धर्मकार. आणि स्वतः मी चांगली कशी दिसतो आणि असतो ते काय झालं, इंद्रिय विषय.
म्हणून आपल्याला असं करून चालणार नाही. उसकी प्राप्ती भी दुर्लभ आहे. कशाची म्हणा की काय झाले म्हटलंच नाही. ते माझं मी म्हटलो होतो काय सगळीजण म्हटलो होतो. त्याची प्राप्ती सुद्धा काय आहे दुर्लभ आहे. म्हणजे जी वस्तू मला पाहिजे म्हणतोय ती मिळणं शक्य आहे काय? हा मस्त भीमादादाला वाटतंय आता सुजाताताईची एवढं प्रेम आहे त्याचं की एक मी ताजमहल बांधावं असं मस्त वाटतंय. पण ते शक्य आहे का? मनात आहे त्या सगळ्या इच्छा पूर्ण संसारात होतात का? जो चाहा जब चाहा जितना चाहा जैसा चाहा क्या कभी मिला? नाही मिळालं. मग जे पाहिजे ती अपेक्षा भंग झाली की दुःख व्हायला झालं होतं. अपेक्षेप्रमाणे काम झालं की अहंकार यायला निर्माण होतो. आणि संसार एक असा आहे, लक्षात ठेवा. मन एक असं आहे, समुद्र पाणी बास म्हणेल. समुद्र पाणी बास म्हणेल. अग्निकुंड आता लाकडं बास म्हणेल. पण मन किती जरी त्या मनाला दिलं तर ते अजून शेजाऱ्याच्या देशात काय आहे का हे बघणारच. तो मनाची कधी तृप्ती होत नाही. मन कधीही समाधान होत नाही. तुमचं आमचं काय? व्रती लोकांचं, साधू लोकांचं, ब्रह्मचारी लोकांचं मन तृप्त होत नाही. सामान्य लोक फुकट काम करायला तयार आहेत धर्माची सेवा करायला. श्रावक लोक धर्माची सेवा करायला फ्रीमध्ये तयार आहेत. पण व्रती प्रतिमाधारी लोक साधूंचा चौका लावायला सुद्धा पगारानं जातात. हे जेवढं वाईट दुर्भाग्य त्या व्रताचं आणि त्या प्रतिमेचं काय असेल. व्यवस्था आता चालू आहे. प्रतिमाधारी लोक, ब्रह्मचारी लोक, आम्ही जगाला आदर्श शिकवा लागलोय. आणि मी साधूंची सेवा निस्पृह केली पाहिजे म्हणून आम्ही सांगणारी लोक आणि वैरागी झाले म्हणून व्रत घेऊन मोक्ष मार्गाची स्वप्न रंगवणारी लोक महाराज माताजींची सेवा करताना पगार घेतात आणि तो पगार घराकडं कांदा लसूण खाणाऱ्या, रात्री जेवणाऱ्या मुलांना, बायसुनांना, नातवांना आणि भावांना पाठवून देतात. किती दुर्भाग्य आहे सांगा. म्हणून मी काय म्हणतोय, हे वेश म्हणजे धर्म नव्हे. वेश तर कोण पण घेते. हिमालयाच्या पायथ्याचे साधू सुद्धा नग्न आहेत. काय आहे त्याच्यात? लोक इतकी श्रद्धेपूर्वक दान देतात. परममती माताजी, ममता दिदी, काय मालती दिदी त्यांनी दीक्षा घ्यायच्या अगोदर 1,00,000 रुपये चिकित्सालयासाठी दान देतो म्हणले. त्यांच्या गोद भराईत आलेले पैसे कुणाचे आहेत? वास्तविक गोद भराईमध्ये आलेले पैसे कुणाचे आहेत? त्यांचे आहेत. तर त्यांनी त्या गोद भराईतल्या आलेले पैसे ते 1,00,000 घातले नाहीत. ते गोद भराईतला आलेले पैसे ते वेगळेच दिले. त्यांनी घराकडे दिलं नाहीत. स्वतः बोललेल्या दानामध्ये मिक्स केलं नाहीत. मी त्यांना म्हटलो, तुमच्या घरातली लोक सवाल विवाल घेणार आहेत, हे काहीतरी त्यांची भावना असतात, नको. ते त्यांचं त्यांच्या संग
माझा काय संबंध नाही म्हटली ती. मी ठेवलेले पैसे शिल्लक आहेत, ते पैसे मला दान द्यायचे हॉस्पिटलला. ते दिले आणि गोद भरायचे पैसे सगळं हॉस्पिटलला औषध दानासाठी दान दिलं तिने. मोठ्या माताजींचं उदाहरण तुम्हाला 15 दिवसाच्या पूर्वी आम्ही दिलं. त्यांच्या घरातली लोक त्यांनी देऊन आलेले पैसे घ्यायला तयार नाहीत. ते आता समाधीच्या काळात इथं पिंची, साड्या, सगळं शास्त्र ह्याच्यासाठी सगळं खर्चले. आणि माताजींनी दिलेत त्याच्यात आणि पदरच घालून खर्चलेत. आणि परत त्यांची मुलगी म्हणत्या मला महाराजांच्यासाठी काही तर चांगली वस्तू धर्मध्यानासाठी द्यायचंच आहे. आणि एक एक जण हिथं धर्माचं घेऊन व्रत आणि देश व्रत ते स्वीकारून हिथं त्याचा धर्माचा व्यापारीकरण करून ते रात्री जेवणाऱ्या, कंदमूळ खाणाऱ्या, मिथ्या दृष्टी आपल्या घरातल्या परिवारासाठी वापरतात पैसे. म्हणजे किती काही त्याची दुप्ती. एक लक्षात ठेवा, दुर्लभ आहे. भाव सम्यक्त्व, भाव ज्ञान आणि भाव चारित्र्य अत्यंत दुर्लभ आहे. हे दिसणारं कोण पण आमच्यासारखी घेतील, कितीही कठोर केलेलं दाखवतील, पण परिणामांची शुद्धी फार महत्वाची आहे. लक्षात ठेवा, परिणाम फार महत्वाचे. म्हणून या गोष्टी जबाबदारीपूर्वक काम केलं पाहिजे, जबाबदारीने केलं पाहिजे. आम्ही रात्री जेव म्हटलं तर पाप आहे. ऐकायला का झोपालाय अध्यक्ष बाई? रात्री जेव म्हटलं तर पाप आहे. रात्री पाणी पे म्हटलं तर पाप आहे. आणि आम्ही व्रती लोक जर मिळून रात्री जेवणालाच पैसे घरातल्यांना देत असेल तर कंदमूळ खा म्हणणं आम्हाला पाप आहे. बरोबर आहे का गुरुजी? आणि आम्ही जर खाणाऱ्यांना मिळवून आम्ही खाणाऱ्यांना देत असलो तर खावा म्हणून. फार विचित्र अवस्था आहे त्या धर्माची. लक्षात ठेवा, या कार्याच्या. म्हणून परिणाम फार महत्वाचे. मी बोलतोय त्याचं फार लोकांना वाईट वाटते, दुःख वाटते, पण वास्तविक सत्य आहे. लक्षात ठेवा, मी माझ्या सख्या भावाच्या लग्नाला, माझं ब्रह्मचर्य व्रत नुकताच 2 वर्षाचं 3 वर्षाचं झालं, तर मी माझ्या सख्या भावाच्या लग्नाला गेलो होतो. लग्न झाल्यावर 8 दिवसानं घराकडे गेलो, तेव्हा त्या आमच्या वहिनीबरोबर बोललो. आम्ही गेलो नाही, काय आम्हाला कधीच वाटलं नाही. तुमच्या गावात काय, दादानी स्वतःच्या मुलगीच्या लग्नात तांदूळ टाकलं नाही. फार महत्वाचं आहे त्या गोष्टी. बोलणं आणि करणं आणि असणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. म्हणून जे इंद्रिय सुख मला पाहिजे म्हणा लागलोय ते मिळणं तर शक्य आहे काय? जेवढं पाहिजे म्हणतोय तेवढं ते मिळणं पण शक्य नाही. आणि परत ते मिळवण्यासाठी जे हातात आनंद आहे तो आणि सोडून 99 रुपयेचा आनंद आम्ही घेत नाही. शेजारणीकडे 100 रुपये आहेत, तर मला 1 रुपये कमी का म्हणून ती 1 रुपये मिळवून 100 करण्यामध्ये आणि एवढं आम्ही विचार आणि टेन्शन काम करतोय. त्यातले 10 आणि परत डॉक्टरांना नेऊन देतोय टेन्शन घेऊन, ट्रेस घेऊन. बरोबर आहे का चुकीचं आहे? हार्ट अटॅक येण्याची कारणं काय? आता तूप खाणं, चरबी वाढणं हे फक्त 10% निमित्त झालं. आता फक्त मानसिक ताणतणाव. पूर्वी लोकांना घरच्या जबाबदाऱ्या नव्हत्या, होत्या का नव्हत्या? मग पूर्वीच्या लोकांची ती छातीत बुळकं का पडत नव्हती? ती काय आता काय किती आलं किती काय म्हणायचं डॉक्टर साहेब त्याला?
ब्लॉकेज म्हणजे काय होते की ती बंद होते. हां, पूर्वीच्या लोकांना का नव्हतं बरं? आत्ताच का आलं सगळं? पूर्वीच्या लोकांच्याकडे धैर्य होतं, सहनशीलता होतं, कर्तव्य होतं, आणि ते दिवसभर एवढे शारीरिक कष्ट करत होते. कवा रात्री त्यांना कुठलं काळजी करायला वेळ आहे, कवा पडला आणि झोप लागली कळत पण नव्हती. त्यामुळे ती निवांत होती, निरोगी होते. आत्ता एकदा जिना चढला की धाप लागतोय. असं अध्यक्षबाईला धाप लागतोय असं मी म्हटलोय काय? नाही, हे उदाहरण सांगा लागलो. एकदा जिना चढला की ह्या वयात काय असेल 30-32 किती वर्ष? 30-32-35-30 आहे. ह्या वयात ही कसं होणार सांगा बघा. हां, आणि माताजी एक आहार, एक उपवास सगळं, आणि निरस, आणि रस मध्ये तुम्ही काय घालशीला तसलं रस खाऊन, आणि नॉन स्टॉप जाऊन 3-3 तास बिन टेकता भक्ती करतात. म्हणून इंद्रिय सुख आणि इंद्रिय आनंद हे शाश्वत नाही, ते नाशवंत आहे, आणि ते पाहिजे तेवढं पण मिळत नाही. दुर्गती का मार्ग है. इंद्रिय सुखाचं काय? दुर्गतीचा तो काय मार्ग आहे. शारीरिक आयाम से उत्पन्न होता है. शारीरिक इच्छेच्या पासून, त्याच्यापासून ते उत्पन्न होतं. शारीरिक कष्टातून किंवा शारीरिक मानसिकतेतून ते उत्पन्न होतं. अपवित्र शरीर से उत्पन्न होता है. ते इंद्रिय सुख कसं आहे? अपवित्र शरीरापासून उत्पन्न होतं. दुःखों से मिश्रित आहे. सुख दुःखाने मिश्रित असं ते अनेक प्रकारच्या दुःखांनी मिश्रित असं आहे. कर्मों के अधीन आहे. आणि ते कुणाच्या अधीन आहे? कर्माच्या अधीन आहे. आपल्या सुद्धा हातात नाही ते. आणि परत पाप का बीज आहे. पापाचं बीज आहे, म्हणजे ते भविष्यातलं आजचं बीज वटवृक्ष रूपात निर्माण होणार आहे. अतः इस इंद्रिय सुख से आत्मा का हित कदापि नहीं होता. इंद्रिय सुखांनी आत्म्याचं हित कधीही होत नाही. आत्मीय सुख, आत्मिक सुख, इकडे जरा त्यांनी सवळ्यात आहेत, इकडे आहे की पुढं मोकळंच आहे की, या आहे की नाही इकडे मोकळं. आत्मिक सुख कर्मों के नाश से स्वयमेव आत्मा में उत्पन्न होता है. आत्मा के साथ शाश्वत रहने वाला है, और इस सुख की प्राप्ति के लिए ही हितेच्छु भव्यजन सदा प्रयत्न करते हैं. क्योंकि यही सुख आत्मा का हित है. जिन वचन के अभ्यास से ही हित रूप है. आत्मिक सुख का और अहित रूप इंद्रिय सुख का ज्ञान होता है. आत्मिक सुख जे आहे ते कर्मांच्या नाशामुळं स्वयमेव आत्म्यामध्ये उत्पन्न होतं. म्हणून मी कायम सांगतोय, स्वयं को स्वयं में खोजो और स्वयंभू बनो. हाच खरा धर्म आहे. स्वतःला स्वतःमध्ये शोधण्यामध्ये खरा धर्म आहे. देवाची पूजा हे आलंबन आहे, पण वास्तविक धर्म काय आहे? ब्रह्मती माताजी स्वयं में स्वयं को खोजो और स्वयंभू बनो. स्वयं को स्वयं में खोजने से स्वयंभू यानी आत्मा होता है. इधर उधर बाहर बाहर खोजने से
आत्मा की खोज नहीं मिलती, आत्मा की खोज कहाँ है? स्वयं में. द अल्केमिस्ट म्हणून एक पुस्तक आहे, बहुतेक असंच काहीतरी नाव आहे, द अल्केमिस्ट. इतकी सुंदर पुस्तक आहे, वाचताना थोडं मनोरंजनासाठी वाचणाऱ्यांना ते बोर करणार आहे, पण अर्थ एवढा जबरदस्त आहे पुस्तकाचा. एक मेंढपाळ असतोय, मेंढपाळ, आणि त्याला अत्यंत श्रीमंत व्हायचं असतंय, शाश्वत सारखं कमी वेळेत श्रीमंत व्हायचं असतंय. आणि मग त्याला एकदा कळतंय की अमुक ह्या ठिकाणी खजाना आहे, खजाना, गुप्त धन झाकून ठेवलंय. कुठं? तर त्याला ते कळतंय. मग तो सगळं सोडत चालत 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 सगळं ऊन वारा पाऊस सहन करत शाश्वत कुठं जातोय? अगदी दिल्लीला जातोय. दिल्लीला जातोय आणि जिथं ते नाका संपत्ती आहे हे कळलं होतं, तिथं तो काय करतोय? तिथं उकरतोय. ती उकरल्यानंतर त्याला एक हंडा लागतंय. हंड्याचं टोपण उघडल्यावर त्याच्यात एक कागद गावते. कागद, काठी नव्ह. तुम्हाला बायकांना असं म्हटली की नुसता काठी, फुकणी, लाटणं हेच आठवते. कागद, नकाशा गावतोय. त्याच्यात त्या नकाशात इथली संपत्ती अमुक त्या ठिकाणी, तिथलं नकाशा दाखवतोय. मग शाश्वत आता कुठे गेलता? अकलूजातनं दिल्लीला. परत हुडकत तिकडे ते कन्याकुमारीतला नकाशा होता. कुठं होता? मग ते कन्याकुमारीला चालत आला. तिथं जाऊन ते नकाशा कुठं ते काय म्हणतात लोकेशन, लोकेशनवर गेला. तिथं परत सगळं उकरला. तिथं पण एक कागद नकाशा गावला. तो नकाशा होता मुंबईतला. तिथं गेला. बघा, संपत्ती पाहिजे म्हणून किती फेरा लागला यो. कोण? नावातच तेवढं. गेला तिथं. तिथं जाऊन परत उकरला आणि त्याच्यात उकरलेल्यावरच्या नकाशात लोकेशन होतं. ते लोकेशन अकलूजमध्ये याच्या घराच्या मागच्या बाजूच्या पलड्यात होतं. तिथं गेला आणि उकरला आणि तिथं त्याला काय गावलं? अंडा गावला. एवढं सांगायला ते एक पुस्तक लिहिलं 150 पानाचं, 125-150 पानाचं. द अल्केमिस्ट असं काहीतरी एक पुस्तक आहे. हां 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 द अल्केमिस्टच ना. हां, माझं एक दुर्भाग्य हेच आहे, माझं नावच लक्षात राहत नाही मला. विषय तेवढाच, मी कामाचा माणूस आहे, नावाचा नाही. मग ह्याच्यावर काय लक्षात आलं? जे सुख असते, जे धन असते, जी संपत्ती असते, ते सगळं आहे. ते कुठं आहे? आपल्याजवळ. आणि आपण शोधत कुठं बसलोय? जगामध्ये. ते एक पुस्तक वाचल्यानंतर मला जैन सिद्धांत सगळा त्याच्यात कळला. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्राणी. धर्म बाहेर नाही, मोक्ष मार्ग बाहेर नाही, मोक्ष दुसरीकडं नाही, सुख दुसरीकडं नाही, दुःख दुसरीकडं नाही, मोक्ष बाहेर नाही, संसार बाहेर नाही. जे आहे ते सगळं कुणाकडे आहे? तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. शाश्वत संपत्ती कुठं आहे? आपल्याजवळ. आपण शोधालोय कुठं? कॉपीच्या कपामध्ये, स्टोरी ठेवण्यामध्ये, स्टेटस ठेवण्यामध्ये, गॉगल घालून ॲक्शनमध्ये बसण्यामध्ये. पण त्याच्यासाठी जेवढा प्रयत्न केला तेवढाच प्रयत्न देवापाशी डाव्या हातावर उजवा हात ठेवून त्या देवाकडे बघण्यात जर घालवलं असतो तर कॉपीसारखं गोड जीवन माझं शाश्वत घडलं असतं. टेम्पररी, पण आम्हाला त्याच्यात सुख वाटते. खरं आहे का खोटं आहे?
पण बदलायला पाहिजे की नको? विचार बदलायला पाहिजे की नाही? मी माझ्या मूळ तत्वालाच विसरायला लागलो. एवढं मी माझ्यात व्यस्त राहिलो. आता संगपती माझा येऊ आणि शुद्धी सांगायली ना बाबाला. परवा दिवशी चौक्यात संगपतीची जबाबदारी काय असत्या? एक संगपती ते सुनील गळगेत असला, शिव आता दुसरा असला. संगपतींची जबाबदारी संघ सांभाळणे आहे. आणि संघ सांभाळणे म्हणजे चंद्रपूर सागर महाराजांच्या आहाराची आणि स्वास्थ्याची जेवढी जबाबदारी आहे तेवढी सगळ्यात लहान संघातल्या ब्रह्मचार्याच्या सुद्धा आरोग्याची काळजी घेणे. आता संगपती नुसता पैसे खर्चणे आणि बोर्ड लावणे याच्या पलीकडे संगपतीची व्याख्या संपली. पण संगपतीची खरी व्याख्या काय आहे? ज्या संघाची जबाबदारी मी घेतलोय त्या संघातल्या साधूंचा आहार कसा असतो, क्रम काय असतो, औषध कसं द्यायला पाहिजे. जसं मोठ्या साधूंच्याकडे लक्ष असतं तसं बारक्या दीदी भैया यांना सुद्धा काय आवश्यक आहे, ते आजारी आहेत काय, ते काय आहेत, यांची सगळ्यांची काळजी घेणं म्हणजे संगपती. म्हणजे तू दुकान सोडून इथं माझ्यापाशी येऊन बस म्हणत नाही मी, पण जेव्हा येतोय तेव्हा तरी त्याच्याकडे माझं लक्ष परफेक्ट असलं पाहिजे. तसं धर्म, कर्तव्य, जबाबदारी बाहेर नाहीत. कोणाकडे आहेत? स्वतःजवळच आहेत. आपल्या घरातच खरी संपत्ती आहे. आपण संपत्ती बाहेर हुडका लागलोय. आपल्या आत्म्यातच खरं सुख आहे, तर आपण कुठं हुडका लागलोय? बाहेर हुडका लागलोय. जनक राजा अत्यंत धार्मिक चांगला राजा. एक मनी महाराज विहार करत आले. चातुर्मासाचा वेळ होता, कालावधी होता. राजानं निवेदन केलं. महाराजजी तिथंच थांबले. चातुर्मास चालू झाला. अत्यंत भव्य दिव्य असं सभागृहाची निर्मिती झाली. चातुर्मास चालू झाला. जनक राजा ऐकलाय? कोथीच्या राजांनो ऐकलाय काय? हां. महाराजांच्या अगोदर 5 मिनिटं जनक राजा येऊन प्रवचनला बसत होता. आमचे राजे उदाहरण सांगायला लागलो. मग महाराज प्रवचन चालू करणार. एक दिवस जनक राजाच आला नाही. कुठल्या? कोथळीचा. महाराजांनी प्रवचनच चालू केलं नाहीत. कित्येक लोक बसली होती, चालूच केलं नाहीत. सगळीजण निवेदन करल्यात, हे करल्यात, ते. महाराज काही नाही. आणि जनक राजा आले आणि बसले. अजून निवेदन करायच्या अगोदर महाराजांनी लगी प्रवचन चालू. मग लोकांच्या मनात सगळं चालू झालं की साधूंना सुद्धा मोठी माणसं लागतात, साधूला सुद्धा राजा प्रजा ह्यात भेदभाव करतात, असं करतात, तसं करतात. आणि मग असं तसं सगळं चर्चा चालू झाली. महाराजजी अवधी ज्ञानी होते, रिद्धी सिद्धीनी युक्त होते. ते महाराजजी प्रवचन करता करता सगळ्यांचं लक्षात यायला लागलं महाराजांच्या. आणि इतक्यात प्रवचन निम्म झालं आणि त्या नगराला आग लागली. काय लागली? आणि सगळीकडं श्रीनिधी, सगळीकडं एकदम दंगा. नगराला आग लागली, राजमहालाला आग लागली, राजभवनाला आग लागली. सगळे पळून गेले, फक्त 2घच राहिले. महाराजांनी आमच्या श्रीनिधीला घराकडे जाऊन बोलवायला लागले, आठवण करून द्यायला लागले. काय करायचं सांगा? श्रीनिधी नाव काय आहे? श्रीचा अर्थ किती आहे? 2. कुठलं? एक म्हणते बघी अध्यक्षबाई. कोण म्हणलं? हां, तिजूताई म्हणली काय? भावकीची बाजू घ्यायला लागली. श्रीचे अर्थ किती आहेत? 2. एक ज्याच्यासाठी तू धडपडा लागल्यास ती एक श्री.
म्हणजे पैसा, आणि एक ज्याच्यासाठी मी धडपडा लागलोय, केवल ज्ञान, मोक्ष. यातली खरी स्त्री कुठली आहे? मी धडपडा लागली ती, काय तू धडपडा लागलीस ती? ऐकू ना मला. मग जास्त खरं महत्वाचं कशाला द्यायला पाहिजे? द्यायला पाहिजे की नाही? मग कुठली स्त्री निधी व्हायची? धर्माची काय पैशाची? निधी म्हणजे संपत्ती. मग कुठली संपत्ती मिळवायची आपल्याला? मोक्षाची. नावानं काय कामानं? नावानं श्रीनिधी काय कामानं? कामानं ना. हा, उद्यापासून दीदीच्या लाईनीत येऊन बस. काय सांगत हो तुम्ही? सगळी चर्चा दोघच राहिली. कोण कोण? महाराज आणि राजा आणि महाराज दोघच राहिले. सगळं गेले तर 5-10 मिनिटांना परत लोक सगळी परत आली. ते एक आभास होता, अफवा होती. तर जनक राजा शांत हात जोडून प्रवचन ऐकायला लागल्यात. महाराजजी प्रवचन करायला लागले. मग त्या लोकांनी विचारलं, तिकडं राजभवनाला आग लागली होती म्हणून कळलं, तुम्ही अजून इथंच बसला होता? त्यावेळी त्या जनक राजांनी सांगितलं, जे माझं आहे त्याला कोणी जाळू शकत नाही, आणि जे जाळणार आहे ते माझं कधी होऊ शकत नाही. एवढी योग्यता त्या जनक राजाकडे एकट्याकडे होती. म्हणून महाराजजी जनक राजा आल्याशिवाय प्रवचन चालू करत नव्हतं. त्याच जनक राजाचा नियम होता रोज लोकांना दान द्यायचं. त्याच जनक राजापाशी एक दिवस माणूस आला आणि तो म्हटला, मला सुख पाहिजे, मला आनंद पाहिजे, आणि ते तुम्ही दान द्या. जनक राजा भगवंतांची पूजा करून बाहेर आलते. अय जनक राजा, कोथीजी ऐकायलाय? ऐकायला. कागदावर 2 नावं एक दिवस शांतीदाराला कमी झाली की आमचा जनक राजा, आणि एक दिवस शांतीदाराला पान भरलं. काय आलं? पान भरलं की जनक राजा, त्या दिवशी शांतीदार अशी होते, असला आमचा जनक राजा. पूजा करून बाहेर आला आणि त्या जनक राजाला लोकांनी त्यानं आनंद आणि सुख मागितलं. आणि त्याचा मंत्र, तुम्ही एवढं धार्मिक आहे, त्याचा मंत्र द्या. मग ते म्हणले, तू 1 दिवस लेट केलास बाबा. काय केलास म्हणले? 1 दिवस लेट केलास का? कालच बघ तो मंत्र शेजारी, आपल्या गावाच्या शेजारी जे मोठं तलाव आहे, त्या तलावमध्ये असणाऱ्या किंवा नदीमध्ये असणाऱ्या मगरीला दिलो म्हणले. कोणाला दिलोय? तू जा त्याच्यापाशी आणि त्याच्याकडं ते मंत्र मागून घेऊन ये. असं कोण म्हटलं? देशमानी का की जनक राजा? कुणाला सांगितला? देशमानी काकीला सांगितलं. ठीक आहे म्हटलं. काकी गेली आपलं काठी टेकवत खाट कीट. सुशांतला राजा बाळ्या म्हणत खांद्यावर हात ठेवून आपलं घेऊन चालली. कुठं? नदीकडं. आणि तिथं कोपऱ्यावर राहून ओरडली. मग ते मगर बाहेर आले आणि ती मगरेला म्हटले, काल तुला जनक राजांनी जो सुखाचा आनंदाचा मंत्र दिलाय, तो मंत्र मला दे. मला त्याचा जाप घालून मला त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि मग त्याला मागितल्यानंतर ती मगर म्हटली, मी देतो तुला, खरं काल मी मंत्र घेऊन आलोय. केव्हा घेऊन आलोय? काल मी मंत्र घेऊन आलोय. आणि तो मंत्र घालायला माझ्या कंठात ताकदच नाही, माझा गळा वाळलाय. मला एक चांगलं गोड पाणी एक घागरभर आणून दे, मग मी पाणी पितो आणि मग तुला मंत्र घालतो आणि देतो. मग काय देशमानी काकीचा पारा विचारता आहे असा चढला.
काय तू आणि महाराज मिळून माझी चेष्टा लावलाय काय? का? समुद्रात असतीस तर ठीक आहे बाई, खारं पाणी आहे, तुला पिऊन तुझी तहान भागली नाही. ज्या पाणी पिण्यासाठी, ज्या नदीचं पाणी सगळं कुत्री आणि 10 गावं पेत्यात, आणि ज्या पाणी पिण्यासाठी 15 वर्ष भांडणं चालू आहेत इचलकरंजीची आणि आमची, ह्या नदीचं पाणी पिण्यासाठी, एवढं या नदीचं पाणी गोड असताना या नदीत तू 24 तास राहून, आणि माझा घसा वाळलाय, मला पाणी प्यायला नाही, एक घागरवर पाणी आणून दे म्हणाल्यास, म्हणजे तू आणि महाराज मिळून माझी चेष्टा करायला लागलीस काय? त्यावेळी ती मगर म्हणते, जसं मी नदीत राहून, पाण्यात राहून मी तहानलेली आहे, हे तुला ऐकल्यानंतर जशी तुला चेष्टा आणि मजा वाटायला लागली, तशी तू जैन कुलात जन्मून वीतराग भगवंतांची अनुयायी होऊन तुझं सुख तुझ्या आत्म्यात असून तू सुख बाहेर उडकायला फिरायला लागलेस. ही तुझी अवस्था बघून मला पण तुझी चेष्टा आणि मस्करी म्हणजे तुझ्यावर हसू यायला लागले. जसं त्या मगरीचं सुख, आनंद, तहान त्या पाण्यात होती, तसं आपल्या सगळ्यांचं सुख व्यवहारामध्ये धर्मात आहे आणि निश्चयानं आपल्या आत्म्यामध्येच आहे. ते स्वीकारणं फार गरजेचं आहे. आणि ते प्रॅक्टिकली स्वीकारणं म्हणजेच दीक्षा. आणि ती स्वीकारलेला आनंद प्रमाणाला प्रामाणिक काय, प्रमाणाची प्रामाणिकता व्यवहाराने होते. ते आता माताजी जसे उपास वाढतील, जसं अन्न कमी होईल, तसं चेहऱ्यावर आनंद जास्त आला तर मग आत्मिक आनंदी आलाय असं समजायचं. आणि जरा जरा चिडाचिडी व्हायला लागली तर जरा त्या आत्म्याच्या आनंदात पाणी मिसळायचं समजायचं. आता ते तुम्ही आम्हाला दाखवायचं आहे. व्यवहाराची प्रमाणाची प्रामाणिकता तुमच्या आणि माझ्या व्यवहारातनं लोकांना कळत असते. म्हणून आपलं सुख, आपला आनंद, आपलं समाधान बाहेर नाही, ते कुठं आहे? आपल्याजवळ आहे. त्याला स्वीकारलं पाहिजे आणि त्याला आनंदाने केलं पाहिजे. तो पुरुषार्थ तुमच्या माझ्यामध्ये येऊ दे, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.